लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे, कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय, निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय, राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे, स्थानिकांच्या अपेक्षा काय, याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा. मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेला आणि ऐतिहासिक गडमंदिर आणि कविकुलगुरू कालिदासांचे वास्तव्य लाभलेला नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा लोकसभा मतदारसंघ क्रमांक 9 असून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये नागपूर ग्रामीणमधील काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा 1957 मध्ये दुसऱ्या लोकसभेच्या वेळी अस्तित्वात आला. भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांनी या मतदारसंघाचं 2दा नेतृत्व केलं होतं. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे 2 वेळा या मतदारसंघातून 2014 साली 16व्या आणि 2019 साली 17व्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून निवडून आले. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 5,97,126 मतं घेऊन त्यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांना पराभूत केलं. गजभिये यांना 4,70,343 मतं पडली होती. रामटेक मतदारसंघात बहुजन समाज पक्षातर्फे सुभाष गजभिये यांना 44,327 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीतर्फे किरण रोडगे यांना 36,340 मतं मिळाली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. वासनिक यांना 3,44,101 मतं मिळाली तर तुमाने यांना 5,19,892 मतं मिळाली. त्याखालोखाल किरण रोडगे या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला 95,051 मतं मिळाली. 2009च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक यांना 3,11,614 मतं मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचा पराभव केला. तुमाने यांना 2,94,913 मतं मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीचे प्रकाश टेंभुर्णे यांना 62,238 मतं मिळाली होती. 2004 मध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते यांनी 2,76,720 मतं घेऊन निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे डॉ. श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना 2,62,618 मतं मिळाली होती. बहुजन समाज पक्षाचे चंदन सिंग रोटवले यांना 5,542 मतं मिळाली. या मतदारसंघामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे आकडेवारीवरून नेहमी तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसतात. परंतु इथं यावर्षी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवार यांच्यामुळे काही समीकरण बदललेली आहे. याबद्दल अधिक माहिती सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार चैतन्य देशपांडे. संपूर्ण नागपूर शहराला वेढा असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे रामटेक. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आहेत. नागपूर शहराला लागून असलेले या मतदारसंघातले काही भाग जे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र ग्रामीण भाग अजूनही विकासापासून दूर आहे. इथे जे युवक आहेत त्यांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात यावं लागतं आणि MIDC इथे विकसित झाली असली तरीसुद्धा लोकल म्हणजे स्थानिकांना इथे फारसा रोजगार उपलब्ध झालेला नाही आहे. 2 वर्षापासून कुठलीही नगर परिषदची, पंचायत समितीची कुठलीही निवडणूक ही या भागात झाली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोष आहे. आता स्थानिक मुद्दे लोकसभेत येत नाहीत, मात्र स्थानिक निवडणुकाच न झाल्यामुळे कदाचित स्थानिक मुद्द्यांचाही प्रभाव या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे. यंदा इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत आहे. त्यात शिवसेनेचे इथले जे खासदार होते कृपाल तुमाने यांचं तिकीट काटून शिवसेनेने काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले राजू पारवे यांना तिकीट दिलेलं आहे आणि काँग्रेसने ज्यांना तिकीट दिलं होतं रश्मी बर्वे त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने आता एक पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांच्या पतींनी जो फॉर्म भरला होता श्याम बर्वेंनी तो फॉर्म वैध ठरला आणि त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हे रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे हे झालेले आहेत.
काँग्रेसचे मागच्या वेळेचे उमेदवार किशोर गजभिये यांनी सुद्धा आपलं लढण्याची इच्छा जी आहे व्यक्त केली आहे. आता ते किती काम करतील काँग्रेसचं माहिती नाही. याशिवाय काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची भूमिकासुद्धा रामटेकच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या उलट शिवसेनेच्या खासदाराचं तिकीट जरी काटलं असलं तरीसुद्धा कृपाल तुमाने हे प्रचारात दिसून येतात आहे. शिवाय भाजपचे या क्षेत्रात असलेले जे आमदार आहेत ते सर्वजण प्रचारात आघाडी घेऊन काम करायला लागले आहेत. या रामटेक मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचं आणि वंचित आघाडीचेही अनेक मतं आहेत आणि त्यामुळे त्यांचे उमेदवारसुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 28 उमेदवार हे रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये राजू पारवे शिवसेना, श्यामकुमार बर्वे काँग्रेस, संदीप मेश्राम बसपा, शंकर चहांदे वंचित बहुजन आघाडी, आशिष सरोदे भीमसेना, उमेश खडसे राष्ट्र समर्पण पार्टी, मंजुषा गायकवाड अखिल भारतीय परिवार पार्टी, गोवर्धन कुंभारे वीरों के वीर इंडियन पार्टी, प्रमोद खोब्रागडे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, भीमराव शेंडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भोजराज सरोदे जय विदर्भ पार्टी, सिद्धेश्वर बेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, रोशनी गजभिये गोंडवाना गणतंत्र पार्टी, विलास खडसे बहुजन मुक्ती पार्टी, सिद्धार्थ पाटील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, संजय बोरकर महाराष्ट्र विकास आघाडी, संविधान लोखंडे बळीराजा पार्टी यांचा समावेश असून इतर अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. या मतदारसंघामधून निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संदीप मेश्राम यांनी या निवडणुकीपूर्वी आपलं मनोगत व्यक्त केलंय. या रामटेक लोकसभामध्ये बेरोजगार युवा गावखेड्यात राहणारा बेरोजगार आहे, त्यांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्याच्या अनेक अशा समस्या आहेत जे लोड शेडिंग असल्यामुळे शेतीला पूरक असं पाणी मिळत नाही, तर शेतीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि रामटेक लोकसभामध्ये 6 विधानसभा येतात आणि 6ही विधानसभा ह्या ग्रामीण क्षेत्रामधील आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव आणि गावात ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या स्कूल्स आहेत, शाळा आहेत, त्यांना सक्तीचं शिक्षण द्यावं हाच बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा उद्देश राहील. वंचित बहुजन आघाडीचे शंकर चहांदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. विकासाला घेऊन रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये नवीन उद्योग आणण्याचा माझा संकल्प आहे. या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेताला भाव मिळण्यासाठी, हमी भाव मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्यानंतर महिलांना गृह उद्योग कसे निर्माण करता येतील या लोकसभा क्षेत्रामध्ये, महिलांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने गृह उद्योग काढण्याचा माझा संकल्प आहे आणि सर्वांगीण विकास या क्षेत्राचा कसा होईल हा माझा संकल्प आहे आणि सर्व जाती पंथ धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचाही माझा संकल्प आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक मतदारसंघात सुमारे 62.24 एवढी मतदानाची टक्केवारी होती. रामटेकमध्ये एकूण मतदारसंख्या 2,46,435 असून यापैकी 1,43,601 पुरुष मतदार आहे तर 1,02,780 महिला मतदार आहे. 45 तृतीयपंथी मतदार आहे. 2,405 मतदान केंद्र आहेत. नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील 12 महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांचं सर्व संचालन हे महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे. या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासन हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. संकल्पपत्राच्या माध्यमातून शाळेतून विद्यार्थी आपल्या पालकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करत आहे. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा 75% मतदानाचं लक्ष्य साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये रॅली काढून समाजातील सर्व घटक, प्रौढ मतदार, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान या मतदारसंघांमध्ये काही मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केल्या आहे. नमस्ते, मेरा नाम बुलबुल बागड़े है. इस बार मैं लोकसभा चुनाव में पहली बार वोट करूंगी. मेरी गवर्नमेंट से अपेक्षाएं है कि जैसे कि अभी तक होता आया है कि बेरोजगारी पे बात नहीं होती, गरीबी, इन सब पे बात नहीं होती. मैं चाहती हूँ कि इस बार जो गवर्नमेंट आए वो हमारे जो प्रॉब्लम्स है, रोटी, कपड़ा और मकान, इन प्रॉब्लम को सॉल्व करें. और फिर एजुकेशन को लेकर जहाँ छोटी छोटी जगह है वहाँ एजुकेशन बहुत कम होता है, वहाँ एजुकेशन दी जाए. गरीब लोगों के बच्चों को फ्री में एजुकेशन दी जाए और उन्हें जॉब अपॉर्चुनिटीज़ मिले. महिलाओं को लेकर इक्विटी हो, वो जितना चाहते हैं कम से कम उन्हें उतना तो मिले. महिलाओं की सेफ्टी के लिए नए नए आयाम लाए, महिलाओं को पूर्ण रूप से सुरक्षा दी जाए. और यहाँ पॉपुलेशन की भी प्रॉब्लम है, पोल्यूशन की भी, ये प्रॉब्लम सॉल्व की जाए. माझे नाव मुकुल गजबे आहे. मी यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहे. माझे काही अपेक्षा आहे, शासनाने मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली पाहिजे जेणेकरून आमच्यासारख्या तरुण लोकांना नोकरीची संधी मिळतील. याशिवाय आमच्याकडे 24 तास पाणी, वीज या गोष्टी पण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कचरा व्यवस्था, स्वच्छता पण आरोग्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोजगार आणि सामान्य लोकांना सोयी सुविधा यावर भर देणारा नेता निवडून यायला हवा असं मला वाटतंय. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हे ध्यानात ठेवून येत्या 19 एप्रिल रोजी आपल्या मताधिकाराचा वापर एक सशक्त लोकशाही आणि समृद्ध भारत बनवण्याकरता मतदारांनी करण्यासाठी पुढाकार घेणं ही खरी काळाची गरज आहे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आत्ताच आपण ऐकलत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा. याचे लेखक होते धनंजय वानखेडे. निवेदन होतं हेमांगी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्तविभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा, दररोज संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेदरम्यान. नमस्कार.